मी उदाहरणासाठी अस्पंदार वेस्लीचं सांगितलं, की त्यांचं वागणं, त्यांचं जीवन बघून लोक बाबांकडे येण्यासाठी प्रेरित झाले. तर अशा प्रकारचं जीवन जगणं हेच बाबांचं सगळ्यात मोठं कार्य आहे. पण ते जगण्यात सर्वात मोठी जबाबदारी शिरावर येऊन पडते. कारण त्यातील प्रत्येक विचार, उच्चार व आचार यामागे सत्याच्या सर्वव्यापी शक्तीचे अधिष्ठान असते. आणि जर इमानदारीने असं जीवन जगायचा प्रयत्न केला तर बाबा मदत करतात. आता जवळजवळ 30-31 लोक इथे आहे. माईक ओपन न करता फक्त असा अंगठावाला दाखवून किती लोक अशा पद्धतीचं बाबांचं कार्य करायला तयार आहे? बाबांचं कार्य करायचं म्हणजे काय? येस, थँक्यू. 1 2 3 4 मी मोजत आहे हा. 31 पैकी 4च झाले. 5 6 7 एकच व्यक्ती परत परत करू नका. 8 9 10 एकच व्यक्ती परत करू नका. 11 12 31 पैकी 12 लोक बाबांचं काम करायला तयार आहे. बाबांचं जे नवीन जॉईन झाले, जसं कुवारे सर आहे, अजून कोणी नवीन जॉईन झाले, बाबांचं कार्य करायला कोण कोण तयार आहे असा प्रश्न विचारलाय. आता इथे बाबांचं कार्य करणं म्हणजे बाबांनी सांगितलेल्या पद्धतीनं जीवन जगणं हेच बाबांचं मोठं कार्य आहे. म्हणजे कसं की त्यांचं जीवन हा प्रेमाचा दिव्य आदर्श बनलं पाहिजे. ते कसं जीवन पाहिजे की त्याच्यात ढोंगीपणाचा थोडाही लवलेश नको. प्रेम, नम्रता, प्रामाणिकपणा, निस्वार्थ सेवा यांनी परिपूर्ण असलेलं जीवन जगणं हे बाबांचं सगळ्यात मोठं कार्य आहे. असं जीवन जगणं म्हणजेच बाबांच्या कार्याचा, बाबांच्या सत्याचा, बाबांचा प्रसार करण्याचं सगळ्यात महत्वाचं माध्यम होईल. जवळजवळ 30-33 लोक इथे आहे. कोण कोण फक्त एकदाच हँड रेज म्हणजे असं करायचं, ज्यांनी पहिल्यांदा केला ते परत करू नका. अशा प्रकारचं बाबांचं कार्य करायला म्हणजे अशा पद्धतीचं इमानदारीचं, लीनतेचं, प्रामाणिकपणाचं, प्रेममय जीवन जगायला कोण कोण तयार आहे? मी हा का प्रश्न विचारला? इथे आपण कोणाला जज करत नाहीये. आपोआप हा प्रश्न तुमच्यामध्ये ते डिटर्मिनेशन तयार करायला पाहिजे. तो निश्चय तुम्ही आज करायला पाहिजे की मी असं जीवन, जसं जीवन बाबांनी जगायला सांगितलंय ते कसं पाहिजे? प्रेममय जीवन, निस्वार्थ सेवा, प्रामाणिकपणा, ढोंग नको, नम्रता, अशा पद्धतीचं जीवन मी आजपासून जगण्याचा पुरेपूर आटोकाट 100% इमानदारीने प्रयत्न करेल. एवढा निश्चय जरी तुम्ही आज केला तरी हे आपलं वाचन सफल झालं असं म्हणता येईल. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी असा निश्चय आज, बहुतेक आपलं मराठीचं वाचनाचं हे शेवटचं लेक्चर असणार, तर कमीत कमी बाबांनी जे हे सुवर्ण संधी आपल्याला दिली, सगळी पुस्तकं वाचायची, सगळी वाचून घेतली, बाबांनी आपल्याला वाचून दाखवली, समजावून दिली, गॉड स्पीक्स डिस्कोर्सेस सारखे, तर त्याच्या शेवटी हे बाबांनीच एक प्रेरणा दिली की त्याचं काय पोथीचं उद्यापन वगैरे करतात. आपल्याला पोथीचं उद्यापन वगैरे करायचं नाही, आपल्याला हा निश्चय करायचा आज आणि त्याप्रमाणे वागायचा 100% प्रयत्न केला की बाकी मदत बाबा करतात, आपण चिंता करायची गरज नाही. तर हा जो आता इथे यज्ञ चालू आहे त्याच्यात अजूनही वेळ गेली नाही, अजूनही ज्यांनी हँड रेज केला नाही, सांगितलं नाही की मी असा प्रयत्न करेल की मी ह्यात सामील होतोय, हे आपलं सामूहिक आहे, तसंच वैयक्तिक पण आहे. तर ज्यांनी ज्यांनी हात वर केले त्यांनी ह्याची काळजी घ्यावी की असं जीवन जगण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. काही अडचण आलं तर बाबा आहे, आपण आहे, एकमेकांशी चर्चा करू शकतो. थँक्यू ऑल. आता पुढे जाऊया.
प्रेम मार्ग ज्ञानाने व जाणीवपूर्वक आक्रमावायचा असेल, आता ते कसं करायचं हे बाबांनी सांगितलं. बाबांची काम करण्याची पद्धती कशी आहे, बाबांचं काम कसं करायचं, बाबांचं काम करायची पद्धती कशी आहे हे आपण बाबा सांगतायत. तर पहिलाच हा विचार आहे की असं जीवन आम्ही जगणं म्हणजेच बाबांचं काम करणं. मग त्याने भले व्याख्यान नको देऊ दे, त्याने भले गाणं नको म्हणू दे, त्याने कुठे सभा संमेलन नको करू दे, स्वतः तो असं जीवन जगत असेल, ती व्यक्ती, ती महिला किंवा तो पुरुष, तर ते बाबांचं काम करतात. कारण त्यांच्या जीवनाने ते इतरांना प्रेरित करतात. त्यांचं त्या पद्धतीचं जीवन जगून ते बाबांचा संदेश पोहोचवतात. आता पुढे बाबांचं काम कसं, पद्धती कशी आहे कामाची. प्रेम मार्ग ज्ञानाने व जाणीवपूर्वक, म्हणजे अगदी कॉन्शियसली जाणीवपूर्वक, आणि ज्ञानमय म्हणजे जाणून घेऊन समजून उमजून जर आक्रमावायचा असेल, अवलंबवायचं असेल, तर त्यासाठी लागणारी शिस्त अंगी बांधण्यासाठी निश्चय आणि प्रामाणिक प्रयत्न यांची जरूर आहे. अगदी लहान मुलाला वडील समजून सांगतील तसं बाबांनी आपल्याला इथे छान समजून सांगितलं. असं जीवन आम्ही कसं करू शकतो, शिस्त अंगी बांधवावी लागेल, निश्चय करावा लागेल, जसं आता आपण ठरवलंय, दृढ निश्चय करावा लागेल, आणि त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील. ही शिस्त प्रथम धुळीप्रमाणे वृक्ष वाटेल, परंतु चिकाटीने प्रयत्न चालू ठेवल्यास ती आपोआप मोहरून प्रेमिकाच्या जीवनात पूर्णपणे मुरून जाईल. उदाहरण घेऊया नम्रता. समोरचा किती उद्धट वागला तरी आपण नम्रपणे वागायचं हे सुरुवातीला जड जाईल, पण त्याची सवय अंगी लावून जर घेतली तर त्यात इतकी मजा येईल. म्हणून तिथे शब्द आहे की मोहरून येईल. स्वतःचा आदर्श इतरांसमोर ठेवून त्यांच्यात प्रेमजागृती करायची झाल्यास साधकाने प्रेमाने भिजून चिंब झाले पाहिजे, नव्हे तो प्रेमात बुडून गेला पाहिजे. आता प्रेम कसं करायचं ते बाबांनी सांगितलंय, हाऊ टू लव्ह गॉड मध्ये. ज्याच्यावर आम्ही प्रेम करू शकत नाही त्यालाही प्रेम करायचं, माफ करायचं, निस्वार्थ सेवा करायची. ज्या गोष्टी बाबांना आवडत नाहीत, ज्या गोष्टींनी बाबा खुश होणार नाहीत, त्या गोष्टी बोलायच्या नाही, करायच्या नाही, विचार करायचा नाही वगैरे. त्या दृष्टीने सुरुवात म्हणून त्याने मनातील विचार आणि अंतःकरणातील भावना यांच्यात समतोलपणा आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बॅलन्स बिटवीन हेड अँड हार्ट. कुणीतरी त्या दिवशी विचारलं होतं की ह्याच्यावर सांगा, की हे रविवारच्या ह्याच्यात सांगितलं होतं की हेड अँड हार्टचा बॅलन्सवर अधिक सांगा. तर ह्याची सुरुवात जी आहे, बाबांनी जशा पद्धतीचं जीवन जगायला सांगितलं त्याची सुरुवात कुठून होते, हेड अँड हार्टचा बॅलन्स करण्यापासून होते. म्हणजे काय की एखादी अंतःकरणात भावना आली, भावना वेगळी, ती अशी फोर्सफुल असते, उचंबळून येते, त्यावेळेला ते बुद्धीला ते बंद करून टाकतं आणि ती पुश करते की एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला. पण बुद्धी कधी कधी त्याच्या आड येते, म्हणजे बुद्धीतून विचार आड येतात. मग विचार त्याला बऱ्याच गोष्टी विचार करायला प्रेरित करतात. अरे याच्यात काय राम आहे, नाही करायचं की नाही, मग याने हे होईल की ते होईल. म्हणजे हे जे असं टीकात्मक म्हणता येईल किंवा अशा पद्धतीचे ते विचार बुद्धी सुरू करते. म्हणून बाबांनी सांगितलं की असं जीवन जगण्याची सुरुवात कुठून केली पाहिजे, विचार आणि भावना यांच्यात समतोल राखायचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु मन हे अंतःकरणापेक्षा अधिक वेगाने कार्य करत असते. इथे काय होतं, हात मागे पडतं, त्याचा स्पीड कमी असतो. मन अधिक तेज असतं, ते जास्त वेगाने कार्य करतं. विचार हे विद्युल्लतेप्रमाणे असतात, विजेप्रमाणे चमकतात. इतका पटकन विचार येतो जातो आणि चालू असतं त्यांचं आवागमन. प्रथम विजेचा चकचकाट दिसतो
आणि नंतर मेघांचा गडगडाट होतो. म्हणजे काय की वागणं बोलणं. त्याप्रमाणे विचार हे प्रथम मनात चमकून जातात. म्हणजे पावसाचं इथं उदाहरण दिलं की जशी आधी वीज चकचकून जाते आणि नंतर ढगांचा गडगडाट होतो, त्याप्रमाणे बाबा सांगतात विचार हे प्रथम मनात चमकून जातात आणि मग भावनांचा उद्रेक त्यानंतर होतो. दोघात समतोलपणा आणण्यासाठी सर्व वासनांचे उगमस्थान जे मन, त्याचा वेग कमी केला पाहिजे. तर बाबांनी ते स्वतः सांगितलंय, अत्यंत महत्वाचं. लोकांना सगळ्यांना पाठ आहे, देर शुड बी अ बॅलन्स बिटवीन हेड अँड हार्ट. आता त्याच्यातून पुन्हा लोक पुष्कळ गोष्टी काढतात, ब्रेन वगैरे वगैरे. आता हेड अँड हार्ट मध्ये बॅलन्स कसा करायचा ह्याची बारकाईने इथे बाबांनी सांगितलेले की त्या दोघांचा समतोल आणायचा, बॅलन्स आणायचा. म्हणजे काय करायचं की वासना ज्या आहेत त्या नियंत्रणात आणल्या पाहिजे. मग वासनांचं उगमस्थान काय आहे? मन. आणि मनाचा वेग प्रचंड आहे. म्हणजे ह्या वासना कमी करण्यासाठी मनाचा वेग कमी केला पाहिजे. म्हणजे काय तर पुढे बाबा सांगतात, म्हणजे अंतःकरणाच्या वेगात ते आपले कार्य करतील. कारण इथे काय आहे, मनाचा वेग खूप आहे, वेगाने मन धावतं, पण अंतःकरण एवढं धावधाव करत नाही, ते शांत आहे. त्या दोघांचा समतोल करायचा आहे. मग दोघांचा समतोल करण्यासाठी त्यांना एका पातळीवर आणण्या, दोघांचा वेग एक करण्यासाठी त्या मनाला काबू घातला पाहिजे, आवर घातला पाहिजे. म्हणजे त्यातल्या इच्छा वासना कमी होतील आणि मग अंतःकरण आणि मन एका वेगात कार्य करायला लागतील. बैलगाडी असते, घोडागाडी असते, काय असतं ते दोन, एक बैल जोरात चालला दुसरा हळू चालला तर जमत नाही. मग हळू चालणाऱ्याची कपॅसिटी त्या गाडीवानला माहित असते. मग तो काय करतो, कासरा धरून त्या धावणाऱ्या बैलाला कमी धावायला तो हे करतो, ताकी दोन्ही बैल एकसारखे धावतील. आता इथे बैल म्हणजे काय आहे, अंतःकरण आहे आणि मन आहे. ही गोष्ट कितीही मौन पाळल्याने वा उपवास केल्याने साध्य होणार नाही. बाबांनी स्पष्ट सांगितलंय की वासनांना आवर घालायचा असेल, मनाचा वेग कमी करायचा असेल तर नुसते उपवास तापस करून किंवा मौन करून ते साधणार नाही. कारण यातील समतोलपणाला योग्य दिशा दाखवण्याची साधकाची इच्छा जर असेल तर त्याने सतत आपल्या भावना अधिकाधिक उद्दीपित करीत राहिले पाहिजे. भावनांना त्याने वाट केली पाहिजे, भावनांना अधिक. कारण भावना कुठून उपजतात? अंतःकरणातून. विचार कुठून होतात? बुद्धीतून, मनातून. बरोबर. मन म्हणजे बुद्धीचाच एक पार्ट आहे, हो की नाही? त्या बुद्धीचे दोन भाग आहेत, एक मन आणि एक अंतःकरण. तर विचार मनातून येतात, भावना अंतःकरणातून उचंबळतात. मग ती प्रेमाची भावना असेल, कुणाला दया दाखवण्याची असेल, आणि ह्या सहज भावना असतात, स्वाभाविक असतात, नैसर्गिक असतात. कणव, दया, मदत. त्यावेळेला काय होतं, बुद्धी आड येते, विचार आडवे येतात. ते सांगतात नाही नाही ह्याला मी आता याचा अडचण आहे, याच्या नातेवाईकाला काही लिव्हरचं सोरायसिस आहे, त्याचं आता काय ऑपरेशन करायचंय, त्याला मदत पाहिजे. मग पटकन अंतःकरण काय म्हणतं, मदत करूया. अंतःकरणातून वाटतं मदत करावी. तर बुद्धी, मन जे आहे विचार भेद करतात, विचार भेद निर्माण करतात. मग ते विचार 100 विचार, हे खरं असेल का, ह्याच्याजवळ काही एवढे पैसे नाहीये का, किती जणांनी मदत केली, मदत करू की नको करू, ती व्यक्ती वाचेल की नाही वाचेल, मग मदत करायची ठरल्यावर मदत किती करू, विचार विचार विचार. आणि ते विचार अंतःकरणातल्या भावनेचा ओलावा सुकून टाकतात. म्हणून बाबांनी सांगितलं
की साधकाची इच्छा असेल तर त्याने आपल्या अंतःकरणातल्या भावना अधिकाधिक उद्दीपित वाढवत ठेवायला पाहिजे. म्हणजे काय त्यांनी पुढे सांगितलं, भावनांचा जोर विचारांना मागे सारेल. जर भावना अधिक जोरदार झाल्या तर विचार मागे जातील, नाहीतर विचार त्यांच्यावर हावी होतील. म्हणून जे पण आपल्याला अंतःकरणातून, बाबांनी सांगितलं डीप विदिन यू, म्हणजे ज्याला आपण आतला आवाज म्हणतो, तुमच्या अंतःकरणातून मनापासून तुम्हाला जे वाटेल ते करा. बऱ्याच परिस्थितीत आपल्याला समजत नाही, हे करू का ते करू, काय करू काय करू. शांत राहायचं आणि थोड्या वेळाने आपल्याला मनापासून जे वाटतं, जिथे विचार त्यांना अडथळा आणणार नाहीत, अंतःकरण जर त्यातल्या भावनांना वेग दिला तर मनातल्या विचारांना ते मागे सारतील. म्हणजे बॅलन्स होईल मन आणि अंतःकरणाचा. आणि मग अंतःकरण मनावर स्वामित्व गाजू लागेल. नाही नाही, मी ठरवलंय ना, पैसे गेले तर जाऊ गेले, पैसे गेले तर जाऊ गेले, मला इथे हे करायलाच पाहिजे. उदाहरण घेऊया, मेहराबादला यायची प्रत्येकाची इच्छा असते. म्हातारे माणसं असतात, त्यांची इच्छा असते, मुलाला वाटतं घेऊन जावं, है की नाही. इच्छा झाली अंतःकरणात मेहराबादला म्हाताऱ्या माणसाला घेऊन जायचं. आता तर म्हातारा आहे, वॉकर घेऊन चालतंय, दुर्बळ आहे, हेल्पलेस आहे दुसऱ्याच्या मदती. मग तो विचार अनेक असतात, आजारी पडेल का, हवा सोसेल का, प्रवास सोसेल का, तिथे राहायची सोय काय होईल, मी घेऊन जाऊ शकेल का, माझ्याकडे रजा आहे का. काही नाही, अंतःकरणात आलं ना, घेऊन जायचं. मग ती भावना अधिक प्रबळ करायची, म्हणजे विचारांना गती कमी होईल. आणि दोन्हीचा समतोल साधला की मग अंतःकरणात जो विचार आलाय तो त्याच्यावरती प्रबळ होईल, तो मजबूत होईल. ही गोष्ट साध्य करण्याचे एकमेव साधन म्हणजे प्रेम. प्रत्येक अडचणीचं, समस्येचं समाधान प्रेम. लवलेशही नसलेले शुद्ध प्रेम. तिथे अहम नको, मीपणा नको, असं शुद्ध प्रेम हे ह्या सगळ्याचा इलाज आहे. खऱ्या अर्थाने प्रेम करण्यास शिकल्याशिवाय मनाचा अडथळा उल्लंघून जाता येत नाही. प्रत्येक समस्येचं बाबांचं उत्तर एकच, आणि ते म्हणजे प्रेम. कुठलाही प्रश्न असेल, कुठलीही अडचण असेल, तर पहिलं उत्तर म्हणजे प्रेम. एकदा शुद्ध प्रेम असेल तर सगळ्या अडथळे पार करता येतात. आणि प्रेमाचे जर यथार्थाने आकलन करून घ्यायचे असेल तर त्यास एकच मार्ग आहे. जर खऱ्या अर्थाने प्रेम समजून घ्यायचं असेल तर त्याला एकच मार्ग आहे. तो कोणता? तो म्हणजे प्रेमाधिराज श्री सद्गुरूच्या चरणी स्वतःच वाहून घेऊन कोणत्याही परिस्थितीत त्याच्या चरण कमलास घट्ट धरून ठेवणे हाच होय. हा प्रेमाचा मार्ग जो आहे तो समजायचा असेल. थँक्यू जयाताई. तर काय करावं लागेल? सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाया आधी आधी. एकच मार्ग म्हणजे बाबांनी सांगितलं, माझा दामन घट्ट धरून ठेवा. माझा दामन घट्ट धरून ठेवा, याच्यातही लोक खिस काढत पडतात. दामन घट्ट धरून ठेवा म्हणजे काय? मग तिथे पुन्हा बुद्धी ते अंतःकरण भ्रष्ट करायचा प्रयत्न करते. नाही, मग बाबा आता शरीरात नाहीत, मग बाबांनी सांगितलं सद्गुरू पाहिजे, मग बाबाच कसे सद्गुरू असतील, मग सद्गुरू शोधू कसा, कोण सद्गुरू आता 5 असतील, त्यांना ओळखायचं कसं. हे सगळं बुद्धिभेद, हे विचारांचे खेळ आहेत. त्याच्या मागे जायचं नाही. बाबांनी सांगितलं, आय एम द हायेस्ट ऑफ द हाय. जो अवतार आहे, जे सगळं ज्याच्यात आहे त्यात सद्गुरू पण नाहीये का? मग आरतीतला सद्गुरू शब्द काढून टाकायची गरज पडली नाही पाहिजे. आरतीत सद्गुरू राहिला शब्द तरी काही फरक पडत नाही. काय आपण बाबांना सद्गुरू म्हणून ऍक्सेप्ट नाही करू शकत? अरे किती मोठी छान गोष्ट आहे, वेगळा सद्गुरू शोधायला जाता कशाला कुठे? बाबा शरीरात नाही हा भ्रम आहे, बाबा आहेत.
म्हणून बाबा सांगतात ट्राय टू सी मी ॲज आय ॲम. मी आहे तसा मला बघण्याचा प्रयत्न करा. मी आय एम नॉट दिस बॉडी. हे भौतिक शरीर म्हणजे ईश्वर आहे का? नाही. ईश्वर निर्गुण निराकार अमर्याद आहे. मग तो डोळ्यांना दिसेल का? नाही. ईश्वर म्हणजे काय? अमर्याद शक्ती, अमर्याद आनंद, अमर्याद ज्ञान. मग त्याला काय स्पर्श करता येतो? ज्ञानाला स्पर्श करता येतो? आनंदाला स्पर्श करता येतो? तो डोळ्यांनी दिसतो का? मग ईश्वर कसा दिसेल? म्हणजेच ते आहेत. मग त्यांना सद्गुरू करण्यात अडचण काय आहे? ते सगळ्या सद्गुरू त्यांच्या अंडर आहेत काम करणारे, विश्वाचं चलन करणारे. त्यांच्या मार्फत जे करून घ्यायचं ते सॉरी हे करून घेतीलच. म्हणून त्यांच्या चरणकमलास घट्ट धरून ठेवा. म्हणजेच दामन घट्ट धरून ठेवा. कुठल्याही परिस्थितीत मनाला खेळ करू द्यायचे नाही. अंतःकरण म्हणतंय ना मी बाबांचा बाबा माझे, दॅट्स इनफ. तो भाव वाढवला पाहिजे. अंतःकरणात बाबांबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे, ममत्व आहे, तो वाढीस भाव लावायचा. मनातल्या विचारांना थारा द्यायचा नाही. म्हणजे अंतःकरणातलं बाबांचं प्रेम त्या विचारांवर प्रभुत्व गाजवेल. आणि एकदा तसं प्रभुत्व गाजवलं की होल्ड माय दामन फास्ट आपोआप होईल. एकदा तसं प्रभुत्व गाजवलं की आपोआप त्यांचा कृपा प्रसाद होऊन खरा प्रेमाचा मार्ग समजेल. तो मार्ग समजण्यासाठी त्यांना धरून ठेवणं, त्यांचं दामन घट्ट धरून ठेवणं जरुरी आहे. स्व आत्मसमर्पणापासून साधक किंचितही ढळला तरी तो ईश्वरी प्रेमाच्या मार्गावरून दूर फेकला जातो. किती मोठी गोष्ट आहे. आत्मसमर्पण, स्व आत्मसमर्पण, मी माझं ह्याचं संपूर्ण कम्प्लीट सरेंडरन्स, ज्याला बाबा म्हणतात, थोडेही ठेवायचं नाही. मी समर्पण केलं हा भाव सुद्धा नको. मी सेवा केली ह्याचा मनात विचारही नको. त्याचा लवलेशही मनाला अंतःकरणाला शिवला नाही पाहिजे. म्हणून साधकाने संपूर्ण समर्पण करणं अत्यंत महत्वाचं आहे. जर त्या संपूर्ण समर्पणापासून थोडा, तसूभर म्हणून शब्द आहे आपल्या मराठीत, तसूभर, केसा इतका, तसूभर जरी तो ढळला संपूर्ण समर्पणापासून, तर असा साधक प्रेमाच्या मार्गापासून दूर फेकला जातो. आपण कुठे आहे बघूया. आपल्या दैनंदिन जीवनात शिस्त म्हणून मौन पाळणे व उपवास करणे या गोष्टी हितकारकच ठरतात. वाईट आहेत असं नाही. मौन पाळणं, उपवास करणं बाबा सांगतात हितकारक आहे. कशासाठी? शिस्त पाळण्यासाठी. मौन आणि उपवास हे साध्य नव्हे आणि ते साधनही नव्हे. पण मौन पाळल्याने, उपवास केल्याने एक शिस्त लागते. त्या उपयोगाच्या आहेत, नाही असं नाही. पण एकदा का साधकाने प्रत्येक बाबतीत सद्गुरूची पूर्णपणे आज्ञा पाळून त्या योगाने खुद्द मनालाच उपवास घडवून त्या शांत करण्याचे ठरवले की मग मौनाचे आणि उपवासाचे काय होईल? म्हणून बाबा म्हणतात उपवास पोटाचा नाही, मनाचा उपवास झाला पाहिजे. मनाला शांत करता आलं पाहिजे, मनाला मौन करता आलं पाहिजे, मनाला स्थिर करता आलं पाहिजे. बाबा सांगतात तुमचं मन हे एखाद्या गोठलेल्या सरोवरासारखं पाहिजे. सरोवरात कुठलीही लहरी नसतात आणि त्यातही बर्फासारखं गोठलेलं सरोवर असेल तर त्यात थोडी तरी लहर असेल का? इतकं निश्चल मन झालं पाहिजे. जर बाबांना काही मागायचंच असेल तर हे मागायला पाहिजे की माझं अंतःकरण निर्मळ ठेवा आणि माझं मन गोठलेल्या सरोवरासारखं निश्चल ठेवा. मन निश्चल झालं तर त्याच्यात विचार येणार नाही. विचार कमी येतील, वेग कमी, विचारच यायला नाही पाहिजे. मग असं मन आणि अंतःकरणाचा बॅलन्स सांभाळणं अधिक सोपं होतं. बाबांचे प्रेम नेहमी त्यांच्या भक्तांबरोबर राहून
त्यास मार्गदर्शन व मदत करत असते. त्यांचं प्रेम सतत आपल्या बरोबर आहे. पण जसं सांगितलं तसं बाबा पण दृश्य नाही, त्यांचं प्रेम पण दृश्य नाही. त्यांनी जरी मदत केली तरी त्याचा ते काय असा डाम डौल आम्ही ही योजना आणली एवढी मदत केली असं सांगत नाही. त्याची घोषणा आणि ते केल्यानंतरच हे केलं म्हणून त्याची काही कोणी दवंडी पिटवत नाही. ते सतत आपल्या पाठीशी आहेत, आपल्या सोबत आहे. आपण ज्याचा गोष्टीचा विचार करत नाही त्या गोष्टी पण ते आपली काळजी घेतात. त्यांचं प्रेम हे जे आहे सतत पावलोपावली पदोपदी क्षणोक्षणी प्रत्येक श्वासाला आपल्या बरोबर आहे आणि आपण कल्पनाही करू शकणार नाही इतकी ते आपली सतत काळजी घेतात, सतत मदत करतात, सतत मार्गदर्शन करतात. ह्या गोष्टी दिसत नसतात, त्या जाणवल्या पाहिजे. त्या जाणवतील कुठे? अंतःकरणात. कधी? मन त्याच्या ठाई असेल तर. मन दुनियादारीत गुंतलं तर हे जाणवणार पण नाही. तो सतत मदत करूनही कळणार नाही, सतत सोबत असूनही समजणार नाही. पण एकदा का साधकाने प्रत्येक बाबतीत सद्गुरूची पूर्णपणे आज्ञा पाळून त्या योगाने खुद्द मनालाच उपवास घडवून त्या शांत करण्याचे ठरवले की मग मौनाची आणि उपवासाची गरज पडत नाही. बाबांचे प्रेम नेहमी त्यांच्या भक्तांबरोबर राहून त्यास मार्गदर्शन आणि मदत करत असते. त्या भक्तांनी काय केले पाहिजे? बाबांचे भक्त जर आपण आपल्याला म्हणवत असू तर आपण काय करायला पाहिजे? व्हॉट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी? स्वतःची दैनंदिन कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपल्या सर्व विचारात, उच्चारात आणि आचारात बाबांच्या स्मरणाचे अनुसंधान कायम राखून त्यांनी बाबांबद्दलचे प्रेम जागृत आणि प्रकाशित ठेवले पाहिजे. सगळी दुनियादारीची तुम्ही कामं करा, जी काही कर्तव्य आहेत त्याच्यापासून विन्मुख होऊ नका. आळशीपणा नको, कारण नको, टाळायचं नाही. मग ते परिवारातलं कर्तव्य असो, ऑफिसातलं असो, समाजातलं असो, बिल्डिंग मधले, आपल्या वाट्याला आलेलं काम करायचं. पण ते काम करताना विचार बाबांच्या ठाई पाहिजे, उच्चारात बाबांचं नाव पाहिजे, मनात बाबा पाहिजे, आचरणात बाबा पाहिजे. म्हणजे काय? बाबांनी जसं आचरण सांगितलं, नम्र पाहिजे, लीन पाहिजे, प्रामाणिक पाहिजे, प्रेमाने सगळ्यांशी वागायचं, असं आचरण. म्हणजे आचरात पण बाबा पाहिजे, म्हणजे असं आचरण पण आपलं पाहिजे. आणि हा सगळ्यात मोठा कठीण योग आहे, पण हा साधला तर बेडा पार झालाच. बाबांनी स्वतः सांगितलं, इफ यू थिंक ऑफ मी कॉन्स्टंटली अँड आय विल हेल्प यू, रिमेंबर मी. आणि हे ना रिमेंबरन्स, त्यांच्याबद्दलचा सतत विचार केला की आपोआप रिमेंबरन्स होतो. रिमेंबरन्स झाला की आपोआप नाव येतं. हे तिन्ही एकत्र आहे. तिन्ही बाबांनी सांगितलं, हे जो करेल त्याला मी मदत करील. हे बाबांचं वचन आहे. त्यांनी शब्द दिला तर ते आपली मदत करणार, याच्यात काही शंकाच पाहिजे नाही. पुढे बाबा सांगतात, त्यांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या जरी हे जगातील बाह्यतः आवश्यक वाटणाऱ्या गोष्टी असल्या तरी ईश्वरी सत्याच्या साम्राज्यात त्यांना स्वतःचा आधारभूत पाया नाही. आपल्या पोफळी काकू आहे नागपूरला, आता काका नाही, त्या सांगायच्या मी काकाची नाही सेवा करत, काकामध्ये जे बाबा आहेत त्यांची सेवा करते. हा विचार सतत मनामध्ये पाहिजे. आपण कोणाची सेवा करतो, कोणाला मदत करतो, कोणाला काय करतो, तर आपल्या मनात विचार हा पाहिजे की मी ही बाबांची मदत, त्याच्यामध्ये जे बाबा आहेत त्यांची मी मदत करतो किंवा करते. आता पुढे बाबांचे आपल्या कार्याविषयी 4 शब्द. तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये जीवनाच्या सर्वोच्चपदी व्हॉट्सअप ग्रुप जो आहे त्यात हा टॉपिक मिळेल. बोल्डमध्ये कुठेतरी जपून ठेवा, सेव्ह करा, प्रिंट काढून घरात लावून ठेवा आणि सतत वाचा. की त्यामुळे कसं आहे, आपण माणूस आहे, विसरू शकतो, दुनियादारीत उलझू शकतो.
सतत सतत वाचला तर त्याचा मनावर परिणाम होतो. आणि हेच महात्म्य आहे वाचनाचं. म्हणून बाबांनी लिहून ठेवलंय. पान नंबर 44, पान नंबर 45, पान नंबर 46, त्यातलं 45 वर मेजर पोर्शन आहे. तर तुम्ही हा पान नंबर 45 लक्षात ठेवा आणि ग्रुपमध्ये जाऊन तो सेव्ह करून ठेवा तुमच्या फेवरेट्स मध्ये. बाबांचे आपल्या कार्याविषयी 4 शब्द. ईश्वरत्व प्राप्त करून घेतल्यावर मानव पूर्णावस्थेस पोहोचतो, परंतु जाणीवपूर्वक ईश्वर झाल्यानंतरही स्थूल मानवी जाणीव त्यास पुन्हा प्राप्त होते. त्यावेळी पूर्णावस्थेचे शिखर तो गाठतो, म्हणजे सद्गुरू. असा सद्गुरू हा साक्षात परमेश्वर असतो. इतकेच नाही तर तो मानव रूपाने ईश्वराचे जीवन जगत असतो. मायेच्या नियमांपासून केवळ दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे म्हणजे काही पूर्णत्व नव्हे. सद्गुरू हा एकाच वेळी मायेत आणि मायातीतही असतो, मायेच्या बाहेरही असतो. तो कर्मनियमात वावरत असूनही त्यांनी बद्ध होत नाही. त्यांनी कुठलंही कार्य केलं तर त्यांनी संस्कार निर्माण होत नाही. कर्माचा नियम त्याला लागू पडत नाही. तो मॅन टू गॉड आहे, तो ऑलरेडी ईश्वर आहे. आता तो संस्काराच्या बाहेर गेला. आता त्याचे चेतना संस्कारित चेतना नाही, त्याची चेतना मानवी संस्कार चेतना राहिलेली नाही. म्हणून त्या कर्मनियम त्याला लागू नाही. म्हणून तो कर्मात असूनही मायेत असूनही मायातीत असतो. त्याने कोणतीही कर्मे केली तरी ती अकर्मे होतात, म्हणजे करूनही न केल्यासारखी होतात. कारण जी कर्मे सामान्य मनुष्याने केली असतात त्यास बद्ध करतात, म्हणजे संस्कारांनी बद्ध करतात, बांधून ठेवतात. तीच सद्गुरूने केली असता त्यास बंधनकारक तर ठरत नाहीतच, उलट मायेच्या अज्ञानातून मानव जातीची मुक्तता सुटका करण्याच्या त्याच्या विश्वव्यापी कार्याचे माध्यम ठरतात. स्वतंत्रतेच्या कल्पनेपासून देखील सद्गुरू मुक्त असल्याने स्वतःच्या अकर्मापासून म्हणजे स्वतःच्या विश्व कार्यासाठी करूनही न केलेल्या कर्मापासून ते मुक्त असतं. काही कार्य सद्गुरूने केलं तर त्याला संस्काराचं बंधन नाही, पण असं कार्य मात्र इतरांच्या फायद्याचं विश्वव्यापी कार्य म्हणून ते विश्वाच्या उपयोगाचं असतं. माझे कार्य जाणून घेऊ इच्छिणाऱ्या जिज्ञासूंना माझे पुढील सांगणे आहे. माझ्या आंतरिक जीवन व आध्यात्मिक भूमिकांवरील माझे कार्य यांविषयी बोलायचे तर इतकेच सांगता येईल की फक्त ईश्वरास व त्याशी एकरूप झालेल्यांनाच त्याचे यथार्थाने आकलन होते. किती समजून घ्यायचा प्रयत्न केला, किती डोकं उगाच खर्च करायची गरजच नाही, नको त्या गोष्टी. म्हणून बाबा सांगतात, डोंट ट्राय टू अंडरस्टँड मी, डोंट ट्राय टू फॅदम मी, आय एम फॅदमेबल. म्हटलेलं आहे, खुदा की बातें खुदा ही जाने. किती तो अमर्याद आहे, त्याचं कार्य समजणं शक्यच नाही. उगाच त्याने मस्तांचे शक्ती वापरून घेतल्या का, मस्तांसाठी नक्की कार्य काय केलं, उत्सुकता म्हणून ठीक आहे, पण त्याचा हे ज्यांना जाणून घ्यायची जिज्ञासा आहे त्यांना बाबा सांगतात की माझं जे इंटरनल जीवन आहे, लाईफ आहे, आंतरिक जीवन आहे आणि आध्यात्मिक भूमिकांवरील माझं कार्य आहे, ते फक्त त्यांना कळेल की ज्यांना तितकी लेव्हल आहे, त्यांची जाणीव आहे, जितकी त्यांची आकलन आहे, त्यांची समज आहे, म्हणजे एवढा आध्यात्मिक मार्गात प्रगत असेल त्यालाच ते फक्त कळेल. सामान्य माणसाला ते कधीही कळता येणार नाही, कळणार नाही. इतकंच नाही तर बाबा म्हणतात, जो ईश्वराशी एकरूप झालाय म्हणजे स्वतः जो ईश्वरत्व त्याने प्राप्त केलंय, ज्याला ईश्वर साक्षात्कार प्राप्त झालाय, जे 6व्या भूमिकेवर आहे, त्यांनाच फक्त ते खऱ्या अर्थाने कळेल, बाकीच्यांना कळणार नाही. माझे बाह्य जगातील कार्य म्हणजे मस्त, संत, साधू आणि गरीब यांच्याशी संबंध जोडणे, त्यांच्याबरोबर काम करणे, त्यांची सेवा करणे व त्यांच्या पुढे भक्तीने नतमस्तक होणे हे आहे. हे बाह्य कार्य आहे. एक्सटर्नल काय आहे
की हे साधू संत गरीब मस्त यांच्याशी संपर्क ठेवणं, त्यांची सेवा करणं, त्यांच्याशी नतमस्तक होणं हे एक्सटर्नल आहे. पण त्याच्या अधिक बाजू समजून घ्यायचा प्रयत्न केला तर ती कळणार नाही. ते सर्व माझ्या एका शिष्याने द वेफेरर्स नामक पुस्तकात ग्रंथित करून ठेवलेलं. आपल्या सगळ्यांना पाहिजे पथिक वेफेरर्स डॉननी लिहिलेलं जे आहे मस्तांचं, त्यात भरपूर गोष्टी आहेत, भरपूर त्याच्यातनं कळायला मावळ. आता इथे एक फुटनोट आहे की मस्त म्हणजे काय, ईश्वरी प्रेमाने पूर्णपणे धुंद झाल्यामुळे ज्यांना बाह्य विश्वाचा पूर्ण विसर पडतो व अंतरीच्या सत्याशी एकनिष्ठ जीवन जगण्याचा प्रयत्न करत असल्याने ज्यांचे आचार विचार आणि उच्चार सामान्य माणसाहून निराळे थेट वेड्यांप्रमाणे वाटतात, असे लोक म्हणजे मस्त. दिसतात वेड्यासारखे पण ते ईश्वरी प्रेमाने धुंद झालेले असतात, त्यांना जगाचं भान नसतं. याची माहिती डॉक्टर देशमुखांनी लिहिलेल्या मेहर बाबांच्या चरित्र ग्रंथात पृष्ठ 201 ते 224 वर आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे, म्हणजे वेफेरर्स पेक्षाही हे महत्वाचं आहे खरं तर. पण ते पुस्तक आज उपलब्ध नाही. गाडेकर काकांकडे आहे, डॉक्टर प्रबोध देशमुखांकडे मागे बघितलं होतं, आता दिसत नाहीये. अजून कुणाकडे छोटस एवढंस पुस्तक होतं आणि त्याच्यावरती बाबांचा उभा राहिलेला फोटो होता आणि अवतार मेहर बाबा एवढंच शीर्षक होतं. आणि हे बाबांचं पहिलं चरित्र, पूर्ण मराठी हिंदी इंग्लिश मधलं पहिलं चरित्र हे CD देशमुखांनी लिहिलेलं उत्तम पुस्तक आहे. मस्त, खूपच छान आहे. माझं ते लहानपणी हायस्कूलमध्ये वगैरे असतानाच वाचून झाले, खूप छान आहे. पण आता ते उपलब्ध नाही. ज्यांच्या कोणाकडे असेल त्यांनी जरूर सांगा प्लीज, विनंती आहे. आता इथे कठाळे काका आहेत, वर्ध्याचे लोक असतील, वर्ध्याला उपलब्ध असेल, देशपांडे भाऊंनी पण बघावं यवतमाळ वगैरेला कुठे. कोणाकडे पोफळी फॅमिली आहे, लोंढे फॅमिली आहे, कोणाकडे तरी हे मिळेल. आहे काय तुमच्याकडे? अवतार मेहर बाबा हे चरित्र मेहर बाबांचं CD देशमुखांनी लिहिलेलं. त्याच्यामध्ये पान 201 ते 224 वर मस्तांबद्दल फार छान लिहिलेलं आहे. पुस्तक असेल तर सांगा, मी परत तुम्हाला व्हॉट्सअप करते. हा, थँक्यू. जय बाबा. पुढे जाऊया, पान नंबर 48. मी पुढे बाबा सांगतात, स्वतःच्या आधी बाबांनी बाबांचं कार्य कसं करायचं ते सांगितलं, ते आपण बघितलं. आता बाबांनी स्वतःच्या कार्याबद्दल बाबा सांगतात, जे अत्यंत महत्वपूर्ण आहे. बाबा पुढे म्हणतात, मी खेळात, विशेषतः क्रिकेट, गोट्या, पतंग उडवणे यात आणि संगीत श्रवणात, संगीत ऐकण्यात रस घेतो. मात्र क्वचित प्रसंगीच तसे करणे मला शक्य होते. अगदी पुरातन कालापासून मी माया विश्वाशी खेळ खेळत आलो आहे. तो माझा क्रीडानंद अजूनही चालूच आहे. ईश्वराच्या दृष्टीने आपण म्हणजे त्यांचे खेळणे आहे. ही सृष्टी हे त्यांचं खेळणं हे विसरायला नाही पाहिजे. आणि त्याच्याशी खेळ खेळणं त्याचं चालू आहे. कधी कधी मी चित्रपटही बहुधा विनोदी कंसात लिहिले पाहतो. आणि विश्वसृष्टीच्या विशाल सतत बदलणाऱ्या अनंत चित्रपटाचा मी कायमचा निर्माता असल्याची मजा लुटतो. हा विश्व म्हणजे त्या ईश्वराने बनवलेला चित्रपट आहे. अमर्याद शक्ती आणि वैभव यांनी संपन्न असलेला आत्मा कसा आहे? अमर्याद शक्ती आहे त्याच्याकडे, मोठी संपत्ती आहे. तरी पण काय हाल होते त्याचे? द्वैतातील स्वतःच्याच निरनिराळ्या आविष्कारांशी बद्ध झाल्यामुळे मानवी अज्ञानाच्या बंधनात सापडून स्वतःस दीन असहाय समजू लागतो. यातून जो काही विनोद निर्माण होतो त्या आत्म्याच्या अंगभूत विनोदाची मला सदैव जाणीव असल्यामुळे माझ्या मनाला विनोदी गोष्टी ऐकण्यात विरंगुळा वाटतो. शाकाहाऱ्यांना शाकाहारी जेवण घेण्यास आणि मांसाहाऱ्यांना मटण मासे वगैरे खाण्यास मी परवानगी देतो. परंतु माझ्या बरोबर जे राहतात त्यांना माझ्या आदेशाप्रमाणे नियम म्हणून शाकाहारी राहावे लागते.
अगदी स्पष्ट केलंय. तुम्हाला बाबांचं म्हणून राहायचं असेल तर शाकाहारी राहायला लागेल. मग इथे काय लोक विचारतात, बाबांनी तर मटण खाल्लं, बाबांनी तर मासे खाल्ले, बाबांनी तर परवानगी दिली. म्हणजे हा बुद्धिभेद, अंतःकरणातल्या भावनेवर जे वेगाने विचार पसरणारे विचार, स्वार्थी विचार अधिकृत स्वामित्व गाजवतात. आणि मग ते लोक प्रश्न विचारतात की मांसाहार काय करायचा की नाही करायचा. मग त्याच्यावरती त्यांना करायचा असतो म्हणून मग ते पळवाटा, जसं कायद्यातून पळवाटा असतात, टॅक्स वाचवण्यासाठी लोक काय काय अटकली करतात, तसं मग ते शोधायला लागतात की मांसाहार खाण्यासाठी कुठे काय सापडतंय का ह्याच्यामध्ये. आणि बाबांनी सांगितलं, माझ्या आदेशाप्रमाणे नियम म्हणून शाकाहारी राहावे लागेल. आता तुम्हाला बाबांची आज्ञा पाळायची का तुमच्या मनाचा भेद सांभाळायचा. इथे आहे बॅलन्स बिटवीन हार्ट अँड माइंड. क्वचित प्रसंगी मी त्यांना मांसाहार घेण्यास सांगतो. कधीतरी मी माझ्या प्रेमिकांना दारू प्यावयास देऊन त्यांच्या गळी उतरवतो की ही द्राक्षाची दारू नव्हे तर शुद्ध प्रेमाची मदिरा ईश्वराशी ऐक्य पावण्यास सहाय्य करते. मी धर्माच्या बाबतीत कोणतेही बंधन घालत नाही आणि सर्वांना आपापले धर्म निर्विघ्नपणे पाळण्याची मुभा देतो, परवानगी देतो. ईश्वरी प्रेमाशी तुलना करता बाह्य विधींच्या अवडंबराला काहीही किंमत नाही. तुमची मर्जी राखतो, तुम्हाला पाळायचा पाळा, तुमचा धर्म सांभाळायचे विधिनियम सांभाळा, मी त्यात अडथळा आणत नाही, पण त्याला काडीचीही किंमत नाही असं स्वतः बाबांनी सांगितलंय. मग आता आपण काय करायचं ते आपण ठरवायचं. पुन्हा हेड अँड हार्टचा बॅलन्सचा विषय. प्रत्येक बाबांनी सांगितलेल्या गोष्टीचं अवलंबन करायचं, आचरण करायचं, तर हेड अँड हार्टचा बॅलन्स हा विषय येतो. ते केलं की सगळं सहज शक्य आहे. ईश्वरी प्रेमामुळे आपोआप स्वाभाविकपणे स्वार्थ निरोध, आत्मसंयमन, अहंकाराचा नाश या गोष्टी साध्य होतात. जेव्हा ईश्वरी प्रेम अंतःकरणात प्रदीप्त होतं, डिवाइन लव, तेव्हा आपोआप स्वार्थ गळून पडतो, निस्वार्थ भाव मनात येतात. सगळे आपणच आहे, बाबा त्यांच्यात आहेत, आपणच ते आहेत असे विचार येतात. स्वतःवर नियंत्रण येतं. आत्मसंयमन आलं की क्रोध, लालसा, लोभ, द्वेष सगळ्या गोष्टी पळून जातात. अहंकाराचा नाश होतो. हे सगळं साध्य होतं कशामुळे? ईश्वरी प्रेमामुळे. किती काय काय साध्य होतं जे एरवी अवघड आहे. मग ईश्वर प्रेमी बाह्य धर्मविधी पाळत किंवा न पाळत, एकदा हे डिव्हाइन लव, ईश्वरी प्रेम त्याच्या अंतःकरणात जागृत होऊन प्रदीप्त झालं की मग त्याला बाकी विधी निषेध अजिबात नसतात. त्याची गरज वाटत नाही. आपोआप त्याचं मन त्याला उबगतं, त्याच्या मनातून ते विचार निघून जातात. जसं आपल्या रेखा वैश्यचं अगदी ज्वलंत उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर आहे. पुढे बाबा सांगतात, अधूनमधून मी लोकांना दर्शन आणि प्रेमप्रसाद देतो. त्यांच्यापासून प्रत्येक व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या ग्रहण शक्तीप्रमाणे लाभ होत असतो. सगळ्यांना ते प्रेम देतात, सगळ्यांना प्रसाद देतात. कुणाला लाभ किती होतो हे त्या व्यक्तीच्या क्षमतेवर अवलंबून आहे. माझे निकट संबंधी जे आहेत त्यांना सूचनांच्या द्वारा मी उपदेश, आध्यात्मिक सल्ला देतो, जवळच्यांना, बाकीच्यांना नाही. पाळा तुमचे धर्म, कारण तुमचं अजून पण मन तिकडे गुंतलेलं आहे, माझ्या ठाई पूर्ण नाहीये. केवळ एका दिव्य दृष्टिक्षेपाने, स्पर्शाने किंवा विचाराने सद्गुरू दुसऱ्याला ईश्वरी ज्ञान, ईश्वरी प्रेम आणि ईश्वराशी ऐक्य देऊ शकतात. एक सेकंदाचं पण काम नाहीये. केवळ एक स्पर्श, एक दृष्टिक्षेप ह्यानी सद्गुरू ते अनंत ज्ञानाचा तुम्हाला भागीदार करू शकतो. जग मला निंदो व माझी स्तुती करो, अगदी अनादि आरंभापासून ते आज तागायत मी जसा आहे तसा आहे व अनंत अखेरीपर्यंत मी तसाच राहील. जर बदल झाला तर तो ईश्वर कसा, हो की नाही? पुढे ईश्वरी आनंद आणि मानवी दुःख. सुंदर टॉपिक आहे, शेवटचा महत्वाचा टॉपिक. आणि आपण हा घेऊया आज पूर्ण, थोडा फास्ट घेऊ म्हणजे होईल वेळेत.
अमर्याद आनंदाचा सतत अनुभव घेणाऱ्या जीवात्म्याला शारीरिक व्याधींची आणि साध्या सर्दी गर्मीची बाधा कशी होते? एखादा प्रश्न विचारेल. मानव एकदा ईश्वर साक्षात्कारी पूर्ण पुरुष बनून जाणीवपूर्वक स्वतःच्या अमर्याद एकत्वाचा सतत अनुभव घेऊ लागला की त्याच्या दृष्टीने मायेतील वैयक्तिक आणि सामूहिक, स्थानिक आणि विश्वव्यापी अशा यच्च यावत सर्व गोष्टींना केवळ आभास म्हणूनही अस्तित्व राहत नाही. ही गोष्ट सत्य आहे. दिस इज ट्रूथ. की ह्या गोष्टी केवळ भास आहे, झिरो आहे. द होल वर्ल्ड इज जस्ट बट एन इल्युजन, झिरो, असं बाबांनी सांगितलेलं आहे. मग एकदा ईश्वर साक्षात्कार झाला की ह्या सगळ्या गोष्टींना काहीही किंमत नसते, आभासात्मक सुद्धा किंमत नसते. अशा पूर्ण पुरुषाचे म्हणजे सद्गुरूचे, परफेक्ट मास्टरचे अन्नमय, प्राणमय व मनोमय देह राहोत व गळून पडत, सटल बॉडी, ग्रॉस बॉडी आणि मेंटल बॉडी, त्याच्या दृष्टीने त्यांना अस्तित्व नसते. माया सृष्टीतील कोणतीही गोष्ट त्याच्यासाठी अस्तित्वात नसते, परंतु तो मात्र अज्ञानमूलक मायेतील सर्व गोष्टींसाठी अस्तित्वात असतो. त्याच्यासाठी माया अस्तित्वात नसते. त्याचे तुडुंब भरून वाहणारे ईश्वरत्व त्याच्या शरीरासकट या सर्व गोष्टींची काळजी वाहत असते. असा पूर्ण पुरुष आपला देह सोडीपर्यंत रोगांपासून मुक्त राहतो. त्याचप्रमाणे सर्दी व उष्णता यांची बाधा त्याला होत नाही, कारण त्याच्या सर्वव्यापी ईश्वरी जाणीवेमुळे त्या कोणताही परिणाम घडून आणण्यास आपोआप असमर्थ ठरतात. अगदी क्वचित एखादा पूर्ण पुरुष अझीझीच्या सेंट फ्रान्सिस प्रमाणे आपल्या ईश्वरी जाणीवेसह मायेच्या सृष्टीत पुन्हा अवतरून सद्गुरु पदास पोहोचतो. आणि ज्यावेळी अशी गोष्ट घडते त्यावेळी तो अनुभवित असलेल्या स्वतःच्या अविभाज्य एकत्वाच्या असीम आनंदात खंड न पडता आपल्या शरीराची आणि माया सृष्टीतील एकूण एक जगताची त्याला पूर्ण जाणीव राहते. थोडक्यात म्हणजे ईश्वराचं पण भान आणि या सृष्टीचं आणि शरीराचं पण भान. ईश्वर साक्षात्कारी पूर्ण पुरुषास फक्त ईश्वरी जाणीव असते, इतर कशाचीही जाणीव नसते. कारण ईश्वराशिवाय दुसऱ्या कशाचंही त्याच्या दृष्टीने अस्तित्व नसते. सद्गुरूला ईश्वरी आणि माया सृष्टीची अशा दोन्हीही जाणीवा असतात. स्वतःच्या शरीराची त्याचप्रमाणे माया सृष्टीतील इतर सर्व गोष्टींची जाणीव अगदी पूर्णपणे विसरून गेल्यामुळे पूर्ण पुरुषाच्या शरीरावर बाह्य स्थितीचा परिणाम घडत नाही. या उलट देहाच्या पुन्हा प्राप्त झालेल्या जाणीवेमुळे सद्गुरू अगदी किरकोळ आजारांनी आणि दुखण्याने पिढीला जातो. आता ह्याच्यामध्ये ज्याला बाह्य सृष्टीची जाणीव आहे आणि ज्याला नाही, अशा पद्धतीने बाबांनी तो भेद करून इथे सांगितलेला आहे. मजहूब आणि सद्गुरू स्वतःची शारीरिक दुःख म्हणजे मायेचा खेळ होय हे जाणीवपूर्वक अनुभवित असल्यामुळे सद्गुरू ते टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी स्वतःच्या दैवी शक्तीचा वापर तर करत नाहीतच, उलट मायेच्या बंधनात सापडलेल्या इतरांचे आध्यात्मिक अज्ञान दूर करण्यासाठी मुद्दाम म्हणून शारीरिक यातना स्वतःवर ओढवून घेतात. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. अझीझीच्या सेंट फ्रान्सिसला डोकेदुखीच्या एवढ्या तीव्र वेदना होत की दगडावर त्याला आपले डोके आपटून घ्यावे लागेल. इतर मात्र केवळ त्याच्या हस्तस्पर्शाने बरे होत. विश्वाचे दुःख त्याच्या हस्तस्पर्शाने दुसरे बरे व्हायचे, पण त्याला मात्र वेदना होत होत्या. विश्वाचे दुःख स्वतःवर ओढून घेण्यासाठी येशू ख्रिस्ताने सुळावर चढून यातना भोगल्या. एकाच वेळी तो ईश्वर व त्याचा पुत्र असल्यामुळे सुळावर चढण्याने त्याच्या चिरंतन आनंदमय स्थितीला कोणताही बाध आला नाही, किंवा त्या आनंदमय स्थितीमुळे सामान्य माणूस म्हणून तो भोगीत असलेले शारीरिक दुःख थांबले नाही. दोन्ही गोष्टी ह्या लक्षात अत्यंत महत्वाचं आहे. तो त्याच्याजवळ अनंत आनंद आहे म्हणून त्याला शारीरिक वेदना होत नाही असं नाही. तो मनुष्याच्या शरीरात आल्यावर जशी थंडी, ऊन, पाऊस आम्हाला आहे तसं त्यांनाही आहे.
एवढंच आहे की त्यांच्या अनंत आनंदाच्या जोरावर ते निभून नेतात, अनंत शक्तीच्या जोरावर निभून नेतात, कारण त्या पीडा पण अनंत असतात. पण त्यामुळे त्यांच्या अनंत आनंदात काही बाधा होत नाही. तो अनंत आनंदही चालू असतो आणि अनंत यातनाही चालू असतात. हा महत्वाचा भेद आहे. व्यक्तीच्या दुःखात आढळून येणारा मोठा फरक म्हणजे सर्वसामान्य मनुष्य हा स्वतःसाठी दुःख भोगत असतो. सद्गुरू हे मानवतेसाठी हाल सोसतात आणि अवताराला सर्व भूत मात्रांसाठी व वस्तूसाठी यातना सहन कराव्या लागतात. हा मोठा फरक आहे. आपण आपल्यासाठीच दुःख, आपल्या कुटुंबासाठी दुःख सोसतो, पण सद्गुरू मानवतेसाठी करतात. पण अवतार यच्चयावत जीवांसाठी करतात, पशु जनावर सगळ्यांसाठी, ऑल द बीइंग्स अँड ऑल द थिंग्स. वस्तू आणि मात्र, भूत मात्र आणि वस्तू म्हणजे जीव आणि सगळ्या वस्तू, मग त्याच्यात दगड धोंडे सगळं आलं. इथे एक फुटनोट आहे. सन 1952 मध्ये अमेरिकेतील अपघातात प्रियतम बाबांना मोठी शारीरिक जखम झाल्यावर वर सुरुवातीला दिलेला प्रश्न काही बाबा प्रेमींच्या मनात उपस्थित झाला. त्याचे स्पष्टीकरण बाबांनी याप्रमाणे केले. या अपघाताच्या वेळी डॉक्टर गोहर इराणी या बाबांच्या काही शिष्यांसमेत बाबांच्या मोटारी मागून जाणाऱ्या दुसऱ्या एका गाडीमध्ये बसल्या होत्या. त्यांनी लिहिलेल्या वृत्तांतातील एक उतारा पुढे दिला आहे. बाबांच्या चेहऱ्यास व शरीराच्या डाव्या बाजूस जबरदस्त दुखापत होऊन त्यांच्या डाव्या दंडाचे व डाव्या पायाची 2 हाडे मोडली. नाकाला मोठी जखम झाली. नाकाचे हाड मोडून ते सरकले आणि नाकातील पडदा लक्षात भरण्या इतका वक्र होऊन नाकात फार मोठा रक्तस्राव झाला. त्यामुळे नाकाचा आकार आणि ठेवण पुष्कळच बदलून गेली आहे. नाकाची श्लेष्म त्वचा इतकी संवेदनशील बनली आहे की थोड्याशा थंडीमुळे देखील नाक चोंदू लागते. त्यातून डोकेदुखी सुरू होते, मस्तक शूळ उठतो, नाक जड वाटू लागते आणि डोळ्यांच्या पापण्याखालील भाग सुजल्यासारखा होतो. सर्द हवेत आणि हिवाळ्यात या सर्व गोष्टींचा त्रास विशेष तीव्रतेने जाणवतो आणि हा बाबांचा त्रास मी स्वतः डोळ्यांनी बघितलेला आहे. आपण बघतो बाबांचं यंग एज मधलं नाक किती सुंदर आणि नंतरचं किती बदललेलं आहे. पुढे अवताराच्या भूमिकेतून बाबा आपणावर जे दुःख ओढून घेतात ते त्यांच्या आध्यात्मिक कार्याचे एक महत्वाचे अंग होय. त्याचा आपल्या इतर कार्यावर बाबा परिणाम होऊ देत नाहीत. प्लास्टर मध्ये ठेवलेला डावा पाय दुःख देत असताना आणि हात छातीशी बांधून ठेवलेल्या स्थितीत बाबांनी अमेरिका, इंग्लंड आणि स्वित्झर्लंड मधील शेकडो लोकांना दर्शन दिले. हिंदुस्थानात परतल्यावर आपल्या कुबड्यांचा वापर सोडून देण्यापूर्वीच लोकांना दर्शन देण्यासाठी त्यांनी उत्तर आणि दक्षिण हिंदुस्थानात एक झंझावाती दौरा काढला. त्यावेळी त्यांनी हजारो मैल प्रवास केला, असंख्य गावांना आणि खेड्यांना भेटी दिल्या, वर्णमाला फलकांच्या सहाय्याने 100वर संदेश लिहून घेतले आणि सुमारे 15,000 स्त्री पुरुष बालकांना एकाच वेळी स्वहस्ते स्वतःच्या हाताने फळं आणि लिंबलेटच्या गोळ्यांचा प्रसाद वाटला. एवढं दुःख सहन करत असताना त्यामुळे त्यांचं कार्य बाधित झालं नाही. अशा तऱ्हेचे प्रचंड कार्य त्यामुळे शरीरावर पडणाऱ्या ताणाची पर्वा न करता पुढे देखील बाबांनी मधून मधून चालूच ठेवले आहे. त्याला जोडून आळीपाळीने एकांतवास आणि उपवास यांचाही कार्यक्रम खंड पडू न देता चालू केले. या एकांतवासाच्या वेळी बाबांनी जे आध्यात्मिक विश्व कार्य केले त्याने त्यांच्या मनाचे व शरीराचे मानवी अंग पूर्णपणे विसर्जन पावले. तथापि त्यांचे कार्य चालूच राहिले. बाबांनी आम्हाला सांगितले की 55-56च्या एकांतवासात त्यांनी पश्चिमेला जी भेट दिली ती फारच महत्वाची होती. अवताराचे अवतरण 2च मिनिट आहे, 2 मिनिटात मी हे वाचते. आपली माया सृष्टी राखण्यासाठी युगानुयुगे अवतार मानव जातीत अवतीर्ण होत असतो. या आगमनाने तो मानवी हृदयात सत्याची जागृती निर्माण करून मायेच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञानही करून देतो. मायेची चौकट ही सदैव एकच असते, पण तिच्यातील नमुने मात्र अगणित व सतत बदलणारे असतात. मायेचा नाश करण्यासाठी माझे आगमन नाही, कारण वस्तुतः पाहता माया ही काहीच नाही. मायेच्या शून्यतेचे ज्ञान करून देण्यासाठी मी तुमच्यात येतो. महत्वाची गोष्ट, मायाचा नाश करण्यासाठी नाही, तिच्या शून्यतेचं ज्ञान करून देण्यासाठी त्या येतात. माया म्हणजे दुसरे तिसरे काही नसून माझ्या अनंत आत्म्याची छाया आहे. तुमच्याद्वारा मायेचे अस्तित्व मी आपोआपच राखतो. माझ्याद्वारे मायेचे मिथ्यत्व, खोटेपणा जेव्हा तुमच्या अनुभवास येते
तेव्हा आपोआपच तुम्ही तिचा त्याग करता. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू बाबा. अवतार मेहेर बाबा की जय. तर आपलं हे पुस्तक वाचून संपन्न झालेलं आहे बाबांच्या कृपेने. आज प्रार्थना कोणाला दिली त्याने प्रार्थना म्हणा, मी विसरले कोणाला प्रार्थना आत्ताच दिली आपण. हा, जुन्नेवार भाऊ. येस, थँक्यू. ज्यांना दिली ते जरा हे करत जा व्हिडिओ चालू. आणि आरतीचा मी मेसेज खाली टाकते, आपण बघू आरतीला पण. अवतार मेहेर बाबा की जय.